म्हटलं काहून बा? नाही नाही म्हणे तुम्ही म्हणे स्वप्नात पाहिलं म्हणे म्या दुसऱ्या बाई संग प्रेमाचे नखरे करून राहिले होते. म्या म्हणलं हे काही खरं आहे का? स्वप्न नाही शिकवता कायले म्हणे. माझ्या स्वप्नात जर असं करता म्हणे स्वतःच्या स्वप्नात तर काही करत सांगितलं खूप झाली की हे काही घर होय का म्हणे तुमचं? कारखाना होय म्हणे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कपडे धुवा लागते म्हणे. आम्ही जर बायका नसतो तर माणसाचे कपडे कोण धुतले असते म्हणे. म्हणजे राग आला म्हणलं बोल नको म्हणलं भोकणे. म्हटलं तुला सांगतो अरे तुम्ही बायका नसते तर माणसाचे कपडे घालायची काही जरूर होती का? आता मला रागा झाला तर मी काय करू? बोललो तुम्ही सांगा बोलेल का नाही माणूस? अरे माणूस आहे ना गरम राहते माणूस. चांगले लोक भेटते का? रोवण्यासारखे बनलीसारखे वानावानाचे लोक भेटते की बहीण? अरे काही काही तर असे भेटते. अरे बापा तुम्हाला काय सांगूची बहीण. एका ठिकाणी गेलो राजो कार्यक्रम रंगात आला. आई बहिणी उठायला लागल्या. ह्या गेल्या तुम्ही नाही बसत मला माहित आहे. हे अर्थी नाही आपली राहू द्या अशीच राहू द्या. मग एक पैलवान आला साला झोडपं घेऊनची बहीण प्रकाशराव झोडपं घेऊन आला माझ्याकडे पाहाय. म्हणलं बस दाबते आपल्याला आता हा. म्हणलं माफ कर बाबा कार्यक्रम बिघडला असं नाही जमलं. सरस्वती माईची इच्छा नसन आजचा कार्यक्रम चांगला व्हायची. तिची इच्छा नसन तिची इच्छा नसली तर कार्यक्रम कितीही चांगला असो मोठाही माणसाचा फेल जातो. मला माहित आहे साहेब. कारण वो माँ है संगीत है शक्ति ईश्वर की. संगीत में बसे है राम. रागी जो सुनावे राग को रोगी को मिले आराम. माझ्या गुरुजीने सांगितलंय. बिघडला तो आला पैलवान झोडपं घेऊन. मी म्हटलं मारू नका बा आम्ही पाहुणे होय. नाही नाही तुम्ही पाहुणे होय तुमचा मान करतो तुम्हाला नाही मारत म्हणे. पण तुम्हाला कोण आणलं सहायचे ते नाही दिसून राहिले. अरे भले प्रसंग येते काय विचारता. एका गावले गेलो बहीण तिथं गोष्ट सांगितली एका जणानं. म्हणे आमच्या गावात कीर्तनकार आले होते. एका बायकोनं सांगितलं म्हणे नवऱ्याले आपल्या गावात कीर्तनकार आले भले कीर्तन गोड करते अमृतासारखे. हा गेला म्हणे कीर्तन आहे का? याला वाटलं म्हणे फुकटात अमृत भेटते गेलंच पाहिजे. इथं का म्हणलं असतो रोवण्याले 500 रुपये तिकीट रमेश ठाकरेची. तुम्ही म्हणलं तर एवढ्या थंडीत घरी झटके घेतो तिथं. रमेश ठाकरे आपल्या जवळचा वर्धेतला आलवीचा हा लेखाचा कीर्तन ऐकायला गेला. जाऊन झोपला तिकडे बसला अंधारात. कीर्तनही ऐकणं झालं पाहिजे झोपही गेली पाहिजे. आता झोप लागली आले झोपही वानावानाचे आहे. काही लोक झोपीत असे टकटकत असं बकार बांधलं कुठे. काही लोक झोपणारेच आहे. पूर्वेकडे थुतका पश्चिमेकडे तंगडे आणि रात्रभर फिरते. पूर्वेकडे जाते तंगडे आणि पश्चिमेकडे जाते तुटका. हा लेखाचा कीर्तन ऐकायला गेल्यावर तोंड फाडून झोपायची सोय होती. झोप लागली लेखायला तोंड दिलं फाडून तिथून डोंगरं कुत्रं जाऊन राहिलं. इथं दिसून नाही राहिलं. म्हणलं कुत्रं येतेच कार्यक्रम म्हणला का? कुत्र्याला वाटलं मा मी सुटेबल जागा जवळच आहे हो कायले दूर जा तंगडा वर्त केला आणि जमावला गेमले काय तोंडा. कीर्तन संपलं जी बहीण याचं तोंड ऑटोमॅटिक बंद झालं. कारण झोप उघडली तर तोंड बंद होय. झोप लागली का उघड होय. याला वाटलं आपल्या बायकोनं सांगितल्याप्रमाणे फुकटाचं अमृत पडलं. मग तिथं काही सुस्ती करते मनमाने चाटफूट केलेलं काय. तिथंच म्हणे काय बायको खोटी बोलते जी बहीण अमृतापेक्षा कीर्तन गोड आहे. माय बहीण म्हणे हे बेचव लागून राहिली ती बहीण म्हणे अमृत होय. लक्ष पाहिजे साहेब. माय बायको काय म्हणे माहित आहे तुम्ही आज घरी राहू नका. म्हणलं काहून म्हणे आज संक्रांत आहे आपल्या घरी चांगल्या चांगल्या बाय येते. म्हणलं मी चांगला थाव ना बा तर मी रंगेल माणूस आहोत की बाई. नाही नाही म्हणजे तुम्ही आज राहूच नका. आता आपलं घर आहे लांबलंच. मॅ म्हटलं की बहीण आता लपून राहायला पाहिजे. बाया जर 1 महिना गमावते माझी घरवाली नट्टापट्टा केला 2-4 टिकल्या कपायला लावली का निघाली. 1 महिना थांबत नाही. भेटते का आमच्या 4-5 पेरखंडाचे तुकडे वालाच्या शेंगा 15 पैशाचा चमचा 1 महिना. म्हटलं काही देशाचं भलं होतं तुमची बहीण. लपलो मागच्या खोरी. वानावानाच्या बायका आल्या. माझ्या घरी कोण कोण होत्या माहिती आहे का? जसे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आमचे रणजित भाऊ सुनील भाऊ केदारजी तशीच तिथं अध्यक्ष होती कार्यक्रमाची. अखंड सौभाग्य होती. नर्मदाबाई तोंडात दात उरला नाही अध्यक्ष. दुसऱ्या नंबरची उपाध्यक्ष रंगू ड्रायव्हरची बायको सिंधू टेलरीन भाजीवाली बखू सरस्वताबाई आमदारीन आणखी कोण शांताबाई टेनपे आणि वनमालाबाई पाटलीन सिंधू मास्तरीन. बापा 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 यात्राच भरली म्हणली तुम्ही आपल्या घरी. आणि मग काय विचारता बाबा तिनं नट्टापट्टा केला आमच्या घरवालीनं. अंदरच्या खोलीत मी लपलो फटीतून पाहो काय काय होते. सगळ्या बायाचा कारभार माणूस एकही नाही. आणि अशा सुट्टे पटातल्या बैलासारख्या भल्या पुढ्या सोडतीच्या वय. कार्यक्रमाचे अध्यक्ष होती बेटा कोणती नर्मदाबाई तोंडात तात उरली नाही. ते कुठं पाहायला राहिलं रे भोकनं तिकडे कुठं पाहायचं बे.
तिच्या हे जे वाटण ते करायची बहीण. पाणी अडवा पाणी जिरवा तू काका काही करायचं. तुमच्याकडे आता मी लक्ष द्यायला म्हणजे वेळच नाही आहे. पण ते करणार माझा बाई तोंडात दात उरले नाही. ते तिनं उखाणं घेतलं. नाव घेता घेता मा पुरा जन्म गेला. म्हणलं तुमचे दातच तर सांगते काय बोंबल त्याची मी. नाव घेता घेता पुरा जन्म गेला. सखाराम मेला तर म्हणे तुकाराम केला. म्हणलं चांगला. मग होती रंगू ड्रायव्हरीन. त्या ड्रायव्हरच्या टोळ्यात कोणते शब्द राहते मित्र होता. WCL आहे तुमच्या इथं. स्टेपनी, गिअर, क्लच, ब्रेक हेच राहिले की नाही. ते शब्द कसे येते आपल्या विदर्भात पहा. एक शब्द होता साहेब मँचेस्टर कॉटन. पहा आमच्या म्हाताऱ्या मंडळींना वडिलासारखी मंडळी आहे इथं. त्यांना विचारा बाबाजी मँचेस्टर कॉटन एक शब्द आला तो विदर्भात आपल्या. तो मँचेस्टर कॉटन समजत नाही आम्हाला खेड्यातल्या लोकाले. मग यायला वाटलं चला याला नाव द्यायचं कारण कापड लोकांना खूप आवडलं होतं ते कॉटन. मग त्याला नाव आमच्या विदर्भातल्या लोकांना दिलं साहेब खेड्यातल्या माजरपाट. हा आम्ही लक्ष ठेवतो म्हणून इथं बसतो. तुम्ही बसता तिथं. माजरपाट हा शब्द आमच्या विदर्भातल्या लोकांना दिला. ड्रायव्हरचे शब्द कसे घरात येते पहा. तिच्या बायकोनं घेतलं उखाणं. तुम्ही पहा ना इलेक्ट्रिकचं काम करणारी बायको रुसू द्या तो काम साली बहुत चढ गई करंट मार रही म्हणजे सभे देते. बरोबर आहे. सुतार काम वाढी त्याची बायको का रुसू द्या तो काम दे मारल्यासारखे नको करू बहीण पाचर ठोकल्याशिवाय राहणार नाही. आता हे ड्रायव्हरची बायको संक्रांतीसाठी नेसली जरीची साडी आणि गुलाबरावच्या गेअर मध्ये फसली माझी गाडी. मला फसू दे. मग होती भाजीवाली बकू. हे काय म्हणे बाबा गांजराचा केला शिरा त्यात टाकलं खोबरं किसून विनायकराव बसले रुसून तुम्ही घेतलं ताटून पुसून. मग होती सिंधू टेल्लर तिनं भली आरपार केली. मला तर वाटे मागच्या खोलीतून रस्ता असतात पळायला पाहिजे. ते काय म्हणे याचे त्याचे कपडे शिवते वेळ नाही थोडा. शंकररावच्या चड्डीले नाही अजून नाडा मला राहू दे भोंगळा. मग होती वेणूबाई पाटलीन तिनं तर बाबा आरपार केली. ते काय म्हणे केला बदामाचा शिरा त्यात टाकलं खोबरं किसून आणि वाल्मिक पाटील बिड्या फुकते संडासात बसून. मग होती बाबा ते वनमालाबाई वहिनी आमचे जोंधळे तिने आरपार केली. शेतकऱ्याची बायक होते का म्हणे कांडीत कांडी बर्फाची कांडी कांडीत कांडी बर्फाची कांडी शंकररावची मांडी म्हणजे वखराची दांडी. मग होता सरसाबाई आमदारींचा नंबर. तिनं उखाणं घेतलं. आपण म्हणतोच ना आमदाराची आमदारी येईन डॉक्टरची डॉक्टर येईन इंजेक्शन टोचता येऊ का नाही येऊ. चांदीच्या वाट्या सोन्याच्या छोटा खवा आणि गुलाबरावच्या दाढीमध्ये उंदरा एवढ्या उवा. मग होता माझ्या घरवालीचा नंबर. हिनं साऱ्यावर ताण केली. म्हणजे काय म्हणजे चांदीच्या वाट्या सोन्याचं ताट. म्हणजे अंदरच्या अंदर घाम फुटला. मी म्हणलं आपल्या घरी स्टीलच्या डब्यात ही चपटे होऊन राहिले. ही एवढी पुड्या खाऊन सोडते. एखादा चोट्टा ऐकून रात्री 3:30 वाजता घरात धसन याले जर साल्याला सापडले नाही चांदीच्या वाट्या दोघाली लातडन म्हणलं मनमाने फालतू घरावर गोट्या आणणं होय का नाही बाबा. कायले खोट्या बोलता रे बापा. चांदीच्या वाट्या सोन्याचं टाक. रमेशला बसले म्हणे जेवायला समाया लावल्या 360. हे घरात आली मला का हो बापा बापा पोटातला बैलही कमी पडते हो. रमेशला बसले जेवायला समाया लावल्या 360. म्हणलं जेवायला बसतो तर वरणात उंदीर मोठी इतकं तेल टाकतं. कुठं 360 लावल्या रे बाबा.